ची बातमी बीडमधील मस्साजोगच्या ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झालेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। मनोज जरांगे आज मस्साजोगमधील आंदोलकांची भेट घेणार आहे। तर 7 प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झालंय। अन्नत्याग आंदोलन 7 प्रमुख मागण्या कोणत्या? केजचे तत्कालीन पीआय प्रशांत महाजन आणि पीएसआय राजेश पाटलांना बडतर्फ करून 6 आरोपी करा। फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा। प्रकरण जलदगती न्यायालयामध्ये चालवा। वाशी पोलीस स्टेशनचे पीएसआय घुले, कॉन्स्टेबल दिलीप गीते, गोरख आणि दत्ता बिक्कट, हेड कॉन्स्टेबल यांचे सीडीआर तपासून त्यांना 6 आरोपी करा। आरोपींना फरार करण्यास मदत करणारे संभाजी वायबसे दाम्पत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे यांची चौकशी करून त्यांना तात्काळ 6 आरोपी करा। घटना घडल्यानंतर संतोष देशमुखांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी पीएसआय राजेश पाटील यांनी कळमकडे कोणाच्या सांगण्यावरून वळवला याची चौकशी करा। आणि या आंदोलनाप्रकरणी आपण अधिक अपडेट घेत आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आंदोलनाला सुरुवात झाली आहे, काय अधिक अपडेट? निश्चितच प्रणिता, आपण बघतोय गावकऱ्यांनी ज्या पद्धतीने इशारा दिला होता की आज अन्नत्याग आंदोलन करतोय आणि याच जे आहे ते ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी जे आहे ते मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले आहेत आणि आज जे आहे ते अन्नत्याग आंदोलन सुरू झालं आहे। हे 2 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं जाईल। जर असं असतानाही प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर गावकरी जे आहे ते पाणी सोडणार आहेत, पाणीही सुद्धा पिणार नाहीत। प्रमुख 7 मागण्या जे आहेत ते आंदोलनाच्या माध्यमातून गावकऱ्याचे यापूर्वी गावकऱ्यांनी जे आहे ते अनेक आंदोलन केले होते। या ठिकाणी जर बघितलं तर जलसमाधी आंदोलन केलं होतं, त्यानंतर आरोपींना अटक केलं होतं आणि पाण्यावरच्या टाकीवर चढून जेव्हा आंदोलन झालं होतं त्यानंतर वाल्मिक रेड्यांना मकोका लावण्यात आला होता। अशा पद्धतीने जे आहे ते आंदोलन केल्यानंतर कारवाई केली जाते असे जे एक समीकरण या ठिकाणी झालंय आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते अन्नत्याग आंदोलन आपण या ठिकाणी पाहतोय। आज दुपारी मनोज जरांगे पाटील जे आहे ते या आंदोलनाला भेट देणार आहेत आणि मनोज जरांगे पाटलांनी भेट दिल्यानंतर पुन्हा या आंदोलनाची धग वाढण्याची शक्यता आहे। मात्र तत्पूर्वी आज किंवा उद्या प्रशासन यावर काही तोडगा काढतं का, सरकारकडून काही दखल घेतली जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रणिता, नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मस्साजोगमधील अन्नत्याग आंदोलन आता सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात गावकरी आंदोलनात सहभागी झालेत। 2 दिवस अन्नत्याग आंदोलन असेल, त्यानंतर आम्हाला कुठंच म्हणजे आमचं समाधानकारक जर आम्हाला कोणी त्याच्यातून मार्गदर्शन नाही केलं किंवा आम्हाला काही आश्वासन नाही दिले तर मग आम्ही बिना अन्न पाण्याचं आंदोलन परवाच्या दिवसापासून आम्ही हे सुरळीत ठेवू। म्हणजे आजपासून तुम्ही जेवणार नाहीत आणि परवापासून पाणी पण त्यागणार? हां, बिलकुल तसंच।